नमस्कार, मी आपलं स्वागत करतो DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या काही महिलांनी फॉर्म भरले होते, त्यामध्ये काही महिलांचे फॉर्म हे अपात्र ठरवण्यात येत आहेत, म्हणजे ते फॉर्म बाद करण्यात येत आहेत. तेच आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये आतापर्यंत किती महिलांचे फॉर्म हे अपात्र झाले आहेत, फॉर्म बाद होण्याचं कारण काय आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून तुमचे असेच महत्त्वाचे अपडेट मिस होणार नाही. आणि तुमचं एक सबस्क्राईब आणि एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करूया. आताची सर्वात मोठी अपडेट म्हणजे लाडकी बहिणी योजनेमध्ये भरपूर महिलांचे फॉर्म हे अपात्र ठरवण्यात येत आहे. आता याचं काय कारण आहे ते आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिलांनी फॉर्म भरले होते, आता सर्व महिलांचे फॉर्म हे परत रिचेकिंग होत आहे आणि त्यामध्ये ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे फॉर्म हे बाद करण्यात येत आहेत आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांना इथून पुढे कंटिन्यू या योजनेचा लाभ मिळणार आहेत. आता कोणती कारणे आहेत ते आता आपण बघूया. त्यामध्ये राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली होती. त्यानंतर आता निवडणुकीआधी देण्यात आलेल्या आश्वासनानुसार आता राज्यातील लाडक्या बहिणींना या योजनेच्या अंतर्गत रक्कम वाढवून मिळणार का, अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान या योजनेला पिंपरी चिंचवड शहरातून देखील चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्यामध्ये पिंपरी चिंचवडमधून तब्बल 4,32,890 अर्ज लाडक्या बहिणींनी भरले होते. त्यापैकी 3,89,920 महिला या योजनेसाठी पात्र ठरवल्या आहेत. त्यामध्ये त्यांच्या बँक खात्यामध्ये या योजनेचे दरमहा 1,500 रुपयाची रक्कम त्यांना मिळाली आहे. तर आतापर्यंत 42,486 अर्ज हे बाद करण्यात आले आहेत. म्हणजेच 42,486 महिलांना आता इथून पुढे त्या योजनेचा लाभ मिळणार नाही पिंपरी चिंचवड या शहरामधील. आता आपण बघूया की कोणत्या कारणांमुळे अर्ज बाद ठरवण्यात आले आहेत. त्यामध्ये अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे नसणे हे एक पहिलं कारण आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहराबाहेरील, त्यानंतर मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न म्हणजे 2.5 लाखाच्या वर त्यांचं उत्पन्न आहे अशा महिलांचे पण अर्ज बाद करण्यात आले. त्यानंतर एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांचे अर्ज करण्यात आले, ते पण या ठिकाणी बाद करण्यात आले. त्यानंतर मुदतीमध्ये अर्ज प्राप्त न होणे हा एक त्यामध्ये मुद्दा आहे. त्यानंतर काही फॅमिली हे इन्कम टॅक्स भरत आहे, ते अर्ज पण या योजनेसाठी बाद करण्यात आले आहे. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की कोणत्या कारणांमुळे अर्ज बाद करण्यात आले आहेत. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या DK नॉलेज 21 यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील. धन्यवाद.